हॅलो वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल. सेलमधील आणखी एक फरक आज आपण बघणार आहोत. एक म्हणजे सेल, काही सेल्स या प्रोकॅरियोटिक असतात आणि काही सेल्स या यूकॅरियोटिक असतात. म्हणजे नेमका काय फरक असतो तर प्रोकॅरियोटिक मीन्स सुरुवातीचे which is not developed, and U means true, खरे. Karyotic means karyons means nucleus, that means prokaryotic and eukaryotic. म्हणजेच काय, prokaryotic means not well developed nucleus and eukaryotic means well developed nucleus. That is the difference. Prokaryotic cells always are unicellular, but eukaryotic cells are both unicellular as well as multicellular. Prokaryotic cells are small in size and eukaryotic cells are large in size. हा पण फरक महत्त्वाचा आहे. प्रो सुरुवातीचे, यू मीन्स लॅटर ऑन, वेल डेव्हलप. आणखीन मेन फरक म्हणजे काय असतो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तर वेल डेव्हलप न्यूक्लियस नसल्यामुळे तिथे फक्त क्रोमॅटिन मटेरियल नुसतं टाकून दिलेलं आहे सायटोप्लाझममध्ये. त्याला बाउंड्री कंपाऊंड न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे, म्हणजेच वेल डेव्हलप न्यूक्लियस नाही. सायटोप्लाझम इज प्रेझेंट बट सेल ऑर्गेनेलीज आर अब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल. Not well developed nucleus in prokaryotic cell and well developed nucleus are present in eukaryotic cell. That means nucleolus is present, chromatin threads are present and nuclear membrane are bounded, having a boundary of that nucleus which is embedded in the cytoplasm. Cell organelles present असतात as well as cytoplasm सुद्धा असतो. आणि हा मेन फरक दोन आपल्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला दिसते. मोस्टली यूकॅरियोटिक सेल्स आपल्याला सगळ्या टिश्यू, प्लांट अँड ॲनिमल्स आहेतच एक्झाम्पल्स. आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काही बॅक्टेरिया आहे, काही ब्रेड मोल्ड, म्युकर लाईक, ब्ल्यू ग्रीन अल्गी आर, नॉस्टॉक, ॲनाबिना एक्सेट्रा अँड बॅक्टेरियल सेल also prokaryotic type. In prokaryotic cell, nucleolus is absent and eukaryotic cell, nucleolus is present. Thank you very much. Bye bye.